पत्रकार मित्रांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो. माझ्याबरोबर ओरोस मंडळचे आनंद सावंत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या मंडल अध्यक्षा सुप्रिया बालावलकर उपस्थित आहेत. जनानमोकळी गावचे सरपंच परशुराम परब, अमित भोगले, आमच्या ओरोसचे ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे नंदू दळकटकर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही मंडळी उपस्थित आहेत. आपणा सगळ्यांना माहीत आहे उद्या दिनांक 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला 45 वर्ष पूर्ण होते. 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आपण सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय जनता पार्टी वाटचाल करते आणि उद्या 45वा वर्धापन दिन संपन्न होतोय. या वर्धापन दिना दिवशी यावर्षी एक वेगळी आणि विशेष अशी गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे उद्याचा वर्धापन दिन हा सगळ्याच अंगाने थोडा आगळा वेगळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जाणार. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की गेल्या विधानसभेमध्ये 2024च्या भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला. 132 जागांवर त्यांनी विजय मिळवला आणि भारतीय जनता पार्टीला एकूण मिळालेली मतांची जर टक्केवारी आपण विचारात घेतली तर 26.77 इतकी टक्के मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली. आणि टोटल भारतीय जनता पार्टीला मतदान किती झालं तर 1,73,00,000. इतकं भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आणि त्यानंतर 132 सीट आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं. त्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि सरकार सुस्थीत चालू आहे. त्यानंतरच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं सदस्यता अभियान सुरू झालं, त्या सदस्यता अभियानामध्ये महाराष्ट्राने सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. 1 जानेवारीपासून हे अभियान सुरू झालं आणि 6 एप्रिलला हे अभियान आपण त्याची समाप्ती करणार आहोत. 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचे 1.5 कोटी सदस्य नोंद झालेले आहेत. 1.5 कोटी सदस्यांची. मला असं वाटतं की एखाद्या पार्टीच्या इतिहासातील ही मोठी उपलब्धी आहे. 1,73,00,000 आमचे मतदार आहेत आणि त्यापैकी चक्क 1,50,00,000 इतकी सदस्य संख्या ऑफिशियल नोंद झालेली आहे. बरं, या नोंदणीची प्रक्रिया जी होती ती संपूर्णपणे ऑनलाईन होती आणि त्याला एक सिस्टीम होती. त्यामुळे ही एवढी मोठी अचीवमेंट भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राने केलेली आहे आणि त्यासाठी एक मोठं उद्याचा एक जो स्थापना दिवस आहे तो एका सोहळ्याच्या रूपाने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करतो. महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक 78 जिल्हे आहेत. त्याची मंडल असतात, आपण तालुका किंवा त्याच्यापेक्षा लहान जे असतात ती मंडल आहेत 1146. तर या प्रत्येक मंडळामध्ये एक मोठा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने सुद्धा या सगळ्या अभियानामध्ये आपलं मोठं योगदान दिलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या 1% हा सिंधुदुर्ग असतो. ते महाराष्ट्रामध्ये समजा 288 विधानसभा आहेत तर आपल्याकडे 3 आहे, म्हणजे 1% हे प्रमाण आहे. तसं 1.5 कोटी सदस्य संख्या ज्यावेळी महाराष्ट्राने पूर्ण केली त्यावेळी 1.5 लाखाचा टप्पा आम्ही सुद्धा गाठला. 1.5 लाखापेक्षा जास्त सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण केलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याचा दिवस जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरा होणार. उद्या सकाळी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवर एक मोठं झेंडावंदन करायचंय. त्याप्रमाणे 921 बूथ आहेत तर प्रत्येक बूथवर 1 ठिकाणी 2 ठिकाणी मोठा झेंडा लावून झेंडावंदन होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रमुख कार्यकर्त्याने आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यामुळे कार्यकर्ते घरावर झेंडा लावतील आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्याचा एक सेल्फी काढतील आणि आपण भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा
पदाधिकारी असल्याचा अभिमान व्यक्त करतो.